नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पेपर क्रमांक 7 यामधला आपण पार्ट 2 इथे बघणार आहे. पार्ट 1 ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तर हा पार्ट 2 असेल जो की उर्वरित क्वेश्चनचा, गणित आणि बुद्धिमत्तेचा. तर आपण आता सेशनला सुरुवात करणार आहे. सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 69. मग क्वेश्चन नंबर 69 मध्ये काय, तर बघा मित्रो, की तुम्हाला एक बॉक्स आहे, ठीक आहे. या पद्धतीने असा बॉक्स आहे. तर यामधला तुमचं इथे या पद्धतीने नंबरिंग काहीतरी देऊन आहे. देन यामध्ये जर नंबरिंग जर विचारलं जर घेतलं तर 43, 30 आणि 37, 39 49, 42 आणि देन त्याच्यानंतर 9, 35, 42 क्वेश्चन मार्क. तर मित्रो जरा लक्षात घ्या, आता यांच्या आडव्या यांच्यामधली जर बेरीज जर केली तर बेरीज तुमची किती येत आहे. प्रत्येक याच्यामध्ये बघा, इथे सुद्धा 100, इथे सुद्धा 100. मग इथे 100 येण्यासाठी दोघांची बेरीज किती होते, 77. 77 मध्ये काय मिळवावं, 23 मिळवावं, म्हणजे 100 होणार. म्हणजे उत्तर काय येणार तुमच्या इथे 23 येणार, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके. देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 70. यामध्ये काय म्हणतंय, 4 पिशव्या STVW पैकी प्रत्येकाचे वजन भिन्न आहे. टी पिशवीचे वजन S पिशवीपेक्षा कमी आहे. बघा आता क्वेश्चन नंबर काय, 70. टी पिशवीचे वजन कोणापेक्षा, S पिशवीपेक्षा कमी आहे. S पिशवीपेक्षा कमी आहे. V पिशवी W पेक्षा हलकी आहे. V पिशवी W पेक्षा हलकी आहे. V आणि देन इकडे W आपण असं कन्सिडर करू, वाचला आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणते, W ही T पेक्षा हलकी आहे. W ही T पेक्षा हलकी आहे म्हटलं तर इथं W येणार आणि W पेक्षा हलकी कोण येत आहे तुमची, V. मग आता सर्वात कमी वजन किंवा तुमची सर्वात हलकी कोण म्हटलं तर V, जो की ऑप्शन क्रमांक तुमचा डी तिथे मेंटेन केलेला आहे. क्लिअर. मग ओके. देन त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आता बघा क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 मध्ये काय आहे, ओके. क्वेश्चन नंबर 70 मध्ये तुम्ही जर बघितले ABCD EFGH KLMNO PQRST UVWXY वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून गटात न बसणाऱ्या जोडीचा. आता बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये पहिल्या याच्यात बघा, पहिला PT आहे. देन हा जो गट आहे तुमचं इकडचा बघा, PQRST PQRST ओके. देन त्यानंतरचा बघा FG, दुसरा ऑप्शन FJ. देन FGHIJ, ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा थर्ड AE, ABCDE. तर आणि देन त्याच्यानंतर KN म्हटलं तर KLMNO, ठीक. तर मित्र जरा लक्षात घ्या आता, ओके. देन यानुसार जर आपण प्रश्नाकडे जर गेलो तर PT शेवट आहे. देन पहिला ऑप्शन तुमचा FJ हा सुद्धा मेंटेन होता आहे. AE पहिला व शेवटचा अक्षर दिला आहे आणि इथे काय होतं KN, जो की तुमचा O पाहिजे होता या ठिकाणी, म्हणून हा तुमचा विसंगत ठरत आहे. यावरून तुमचं उत्तर काढायचा होता, म्हणून काय होणार मग ऑप्शन कोणता येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. विसंगत का ठरत आहे, कारण पहिला अक्षर आणि शेवटचा अक्षर तुमचं तिथे घेतलेला आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन 72 मध्ये बघा आता काय होत आहे,
हा, तर हा सोपा क्वेश्चन होता, परंतु लॉजिक लागला तर, नाहीतर बघा प्रत्येक आता सॅलरी मध्ये सॅलरी ओके 1 2 3 4 5 6 किती शब्द आहे 6, 6चा घन म्हटलं तर किती होता तुमचं 216. म्हणून त्याच पद्धतीने तुम्हाला आता विचारत काय नेक्स्ट NEXT नेक्स्ट म्हटलं तर काय होतं 1 2 3 4, 4 म्हणजेच काय होतं तुमचं 4चा घन म्हटलं किती होता 64, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. ओके देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 मध्ये हा सोपा क्वेश्चन आहे, परंतु थोडं लक्षात येणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 73 मंगळ बुध शुक्र शनी हे सर्व काय आहे ग्रह आहे, यांच्यामध्ये मिळता जुळता असणारा कोणता, तर पहिला चंद्र उपग्रह आहे. दुसरा बघा देन ग्रह म्हटलं तर तिथे काय होणार ग्रह त्या पद्धतीने येणार नाही, तर ग्रहांची ते संख्या आहे म्हणजे डायरेक्टली ग्रह नाही तर कोणकोणते ग्रह आहेत ते आपण इथे मेंटेन करणे. सूर्य हा वेगळा तारा आहे, देन त्याच्यानंतर पृथ्वी. मग आता त्या ग्रह मधला दिलेल्या 4 ग्रह आणि नंतरचा ऑप्शन मधला ग्रहच तिथे मेंटेन होणार, म्हणजे ग्रह कोणता येणार मग तुमची पृथ्वी, असं तिथे उत्तर येणे अपेक्षित आहे. क्लिअर मग ओके देन नेक्स्ट. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन 74 जर सोमवार नंतरच्या 2 दिवसांनी 5 तारीख आहे, तर आता बघा 74 मध्ये सोमवार नंतरच्या 2 दिवसांनी 5 तारीख आहे, म्हणजे 5 तारीख ही वार कोणता आहे ना सोमवार नंतर 2, सोमवार नंतर 2 दिवसांनी नंतर म्हटलं तर मंगळवार आणि बुधवार. इथपर्यंत क्लिअर. तर मला सांगा देन त्याच्यानंतर 19 तारखेच्या आधीचं म्हणताय, काय म्हणताय 19 तारखेच्या आदल्या दिवशी. तर 19 तारीख म्हटलं तर काय होणार इथं 19 तारीख म्हटलं तर किती दिवसांचा गॅप आहे यामध्ये 14 दिवस म्हटलं तर लक्षात घ्या 7 दिवस किंवा 14, 7च्या पटीचे जेवढे दिवस असतील तर 7 दिवसाचा वार सुद्धा तेवढाच येणार, मागे जा किंवा पुढे जा 14 दिवसाचा वार सुद्धा तेवढेच. म्हणून 19 तारखेचा वार काय राहील तुमचं सांगा बरं. 19 तारखेचा वार हा तोच वार राहील म्हणजे बुधवार राहील. आणि बुधवार म्हटलं तर आता एक दिवस आधी म्हटलं तर काय होणार 18 तारीख. 18 तारीख जर म्हटलं तर काय होतं तुमचं 1 मायनस म्हटलं तर काय होणार मंगळवार. असा जो ऑप्शन आहे जो की तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता आहे तर बघू आता ऑप्शन कोणता ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग समजलं. या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढणे अपेक्षित होता. ठीक देन नेक्स्ट. देन क्वेश्चन नंबर 75 मध्ये बघा क्वेश्चन 75 काय म्हणतंय पुन्हा तेच आहे, त्याच पद्धतीने आपल्याला मेंटेन करायचं आहे. क्वेश्चन 75 मध्ये रवीचा जन्म 5 मे 1992, 5 मे 1992 रोजी झाला. वार कोणता होता सोमवार. सोमवार झाला. ठीक आहे. तर आता देन त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारायचं ज्या वर्षी जन्म झाला त्यावेळेचा आपण तिथे पहिला वाढदिवस म्हणून घेत नाही तर त्याचा कितवा वाढदिवस 10 वाढदिवसापर्यंत. किती 10 वाढदिवसापर्यंत जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या तर इथं काय होणार मग पुन्हा आपण जर इथे व्यवस्थित जर आता 10 वाढदिवस म्हणजे कुठपर्यंत जाणार देन 1992, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 म्हणजे 2000, देन त्याच्यानंतर 2001 आणि 2002 अशा पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या आता इथे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेणे आवश्यक आहे कारण प्रश्न काय म्हणताय मंगळवार आणि बुधवार काय म्हणताय मंगळवार आणि बुधवार जर त्याचा वाढदिवस आला तर तो चित्रपट पाहत नाही तर पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही अशा पद्धतीने आहे. तर बघा लक्षात घ्या पहिल्यांदा हा लीप इयर जरी असेल परंतु 29 फेब्रुवारीला ओलांडून येते म्हणजे याच्यानंतर 93 मध्ये एकच दिवस पुढे जाणार म्हणजे कोणता वार येणार मंगळवार. आणि देन त्याच्यानंतरचा पुन्हा एक दिवस पुढे म्हटलं तर बुधवार. देन त्याच्यानंतर आता बघा आता बुधवार म्हणताय हे कधीचा आहे तुमचं देन इथं 93 इथं तुमचा बुधवार 1 या पद्धतीने राहणार.
पुढं जर म्हटलं तर 95 मध्ये 1 पुढं म्हटलं तर काय होणार मग गुरुवार. देन त्याच्यानंतरचं काय आता 95 नंतर 96, 96 लीप इयर आहे, 2 वर्ष म्हणजे 2 दिवस पुढे जाणार म्हणजे काय होणार गुरुवार नंतर शनिवार. देन 97 रवी. देन 98 सोमवार. देन 99 काय होणार तुमचं मंगळवार. आणि देन त्याच्यानंतर इथे 2000 मग पुन्हा लीप इयर आहे तुमचं 2 दिवस पुढे जाणार +2 म्हणजे काय होत आहे गुरुवार. आणि गुरुवार आणि देन त्याच्यानंतर काय 2001 म्हटलं तर शुक्र आणि देन त्याच्यानंतर शनी. अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन होत आहे. तर यामध्ये मंगळवार किंवा बुधवार किती वेळा आलाय बघा. इथे 1 वेळा मंगळवार, इथे 2 बुधवार, देन त्याच्यानंतर इथे 1 मंगळ म्हणजे 3 असे वाढदिवस आहेत जे की तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला वाढदिवसाला जाता येणार म्हणजे चित्रपट पाहायला जाता येणार नाही. का बरं ते कोणत्या वारी येते मंगळवार आणि बुधवार हे 3 वाढदिवस त्याचे त्या वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जाणार नाही. तर या पद्धतीचा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला याच अँगलने विचार करावा लागेल. कारण जर तुम्ही व्यवस्थित जर लिहिले नाही शॉर्टकट जर विचार जर केले 10 वर्षानंतर तर तुमचं तिथे वार काढताना गडबड होईल. हे लक्षात ठेवा. व्यवस्थित तिथे काढायचा याला तेवढा टाइम द्यावाच लागतो. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 76 76. क्वेश्चन नंबर 76 मध्ये बघा काय म्हणताय 2 घड्याळे सकाळी 10 वाजता अचूक वेळेनुसार लावली. यातील पहिले घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिटे मागे जाते. आता बघा मग तासातील फरक काढून घेऊ आपण. तासातील फरक किती तासाचा म्हणजे कधी घड्याळ लावलं 10 वाजता लावला आणि त्याच्यानंतर काय होत आहे सकाळी 10 AM दुपारी 3:30 वाजता. हा दुपारी काय 3:30 अशा पद्धतीने म्हणताय 3:30. तर यांच्यामधला फरक कितीचा होत आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तासातील फरक आता बघा तासातील फरक किती तुमच्या इथे 5.5 तासाचा आहे 5.5 तासाचा. कारण 12 पर्यंत 2 दिन त्याच्यानंतर. पण मला सांगा आता जेव्हा तुमचं डायरेक्टली उत्तर जर काढायचं असेल तर एक घड्याळ काय पडतंय मागे पडतंय म्हणजे सपोज इन केस जर सपोज एक 10 वाजायला तुम्हाला 10 मिनिटं कमी आहे आणि देन 10 वाजून 20 मिनिटं झालं. यांच्यातला फरक कितीचा म्हटलं तर काय म्हणता तुम्ही 30चा. का बरं 30चा मागे 10 पुढे 20 अशा पद्धतीने तुमचं त्या दोघांची बेरीज. मग आता एक घड्याळ मागे पडतं एक घड्याळ पुढे जात आहे तासातील फरक एवढाच आहे. परंतु मला सांगा त्याच्या मिनिटातील फरक किती होणार यांच्यातील फरक किती होत आहे मग किती मिनिटे मागे देन काय म्हणतायत दर तासाला 5 मिनिटे पुढे व 3 मिनिटे मागे अशा पद्धतीने जे काही आहे. मग 5 आणि 3 त्यांची बेरीजच होते 8. 5 अधिक 3 किती होत आहे 8. 8 म्हणजे किती होत आहे 8 गुणिला म्हणजे एकंदरीत किती होत आहे मग सांगा. मग 5 8 पंचे 40 चे 0 देन हातचे 4 8 पंचे 40 ने 4 किती होतं 44. एक पॉईंट सरकवला तर 44 मिनिटे त्यांच्यातला फरक राहिलं. समजत आहे का किती मिनिटे 44 मिनिटे. डेफिनेटली या पद्धतीने तुमचं उत्तर पण सेपरेट तुम्ही उत्तर काढू शकता तरी सुद्धा उत्तर तेवढंच उत्तर मेंटेन होणार आहे हे लक्षात ठेवा. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 77. क्वेश्चन नंबर 77 मध्ये बघा अश्विन सर्वात ठेंगणा आहे कौस्तुभ सर्वात उंच आहे मंदार पेक्षा ठेंगणा अशा पद्धतीने ऑप्शन आहे. मंदार किरण पेक्षा उंच आहे. तर बघू आता मंदार कोणापेक्षा किरण पेक्षा उंच आहे. किरण पेक्षा उंच आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणताय अश्विन किरण पेक्षा ठेंगणा आहे.
अश्विन किरणपेक्षा ठेंगणा, अश्विन ओके। पुढं कौस्तुभ मंदारपेक्षा उंच आहे, कौस्तुभ मंदारपेक्षा उंच आहे, कौस्तुभ मंदारपेक्षा उंच आहे, तर पुढीलपैकी अनुमान निश्चित बरोबर आहे असं विचारतं। अश्विन सर्वात ठेंगणा आहे, अश्विन सर्वात ठेंगणा बरोबर आहे। कौस्तुभ सर्वात उंच आहे ते सुद्धा बरोबर आहे। आणि देन त्याच्यानंतर बघा सर्वात उंच आहे, मंदारपेक्षा दोघे ठेंगणे आहेत, मंदारपेक्षा 2 जण ठेंगणे आहे, ओके ते बरोबर आहे। तिन्ही ऑप्शन बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर। क्लिअर, मग समजलं या पद्धतीने त्याचं उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे, ठीक आहे। देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78 बघा। राज आणि रॉय यांनी दोघांच्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली। राज 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला, ठीक आहे। त्यानंतर 3 किलोमीटर एक पॉइंट आहे, या पॉइंट पासून राज 3 किलोमीटर आणि दुसरा व्यक्ती रॉय 4 किलोमीटर, रॉय राज। देन त्यानंतर काय म्हणते, राज उजवीकडे वळला, राज उजवीकडे वळून किती मीटर गेला, सॉरी मीटर काय म्हणते, आणि 4 मीटर चालला, 4 किलोमीटर चालला। देन त्याच्यानंतर रॉय डावीकडे 3 किलोमीटर चालला, 3 किलोमीटर। या पद्धतीने जर इथं म्हटलं तर त्यांनी इनिशियल किंवा मूळ स्थानापासून, ज्या स्थानापासून जे आता ते निघाले त्यापासून किती अंतर दूर आहे, या पद्धतीने अशा डायग्राम तिथे निर्माण होणार। तर लक्षात घ्या मित्रो, तर डायग्राम कशा पद्धतीने तुमचं इथं होत आहे। तर बघा तुम्हाला त्रिकुटे माहिती असणे आवश्यक आहे, त्रिकुटे 3, 4 आणि 5 या पद्धतीने। कारण काय 4चा वर्ग, कारण हे ए बी सी जर म्हटलं आपण, हा जो डिस्टन्स आहे एबीसी, हा जो ट्रायंगल आहे त्यामधला कर्ण कोणता, एसी, एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग बरोबर बीसीचा, म्हणजे +3चा वर्ग, म्हणजेच काय 16 अधिक तुमचं किती होत आहे 9, म्हणजे 25, 25 कोणाचा वर्ग आहे तुमचा 5चा, म्हणून उत्तर तुमचं ट्रिपलेट जर माहिती असेल तर पुन्हा बघा 4, 3 आणि 5 अशा पद्धतीने। मग ते एका मेन पॉइंट पासून ते दोघे आता किती अंतरावर आहे म्हटलं तर 5 किलोमीटर अंतरावर ते मेंटेन होत आहे। बघा हा जो डिस्टन्स 5च आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तुमचा 5च तिथे मेंटेन होत आहे, म्हणून त्या पद्धतीने ते उत्तर तिथे येण्याचे चान्सेस आहेत। म्हणून ऑप्शन कोणता येणार 5 किलोमीटर, जो ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर। क्लिअर। देन नेक्स्ट जर म्हटलं तर काय येणार, क्वेश्चन नंबर 79। 79 बघा, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, काय म्हणाला, त्याची आई त्याची आई देन तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, ठीक आहे। विजय, तर आता लक्षात घ्यायचे काय म्हणताय, त्याची आई तुझ्या वडिलांची, त्याची आई तुझ्या, मग कोणाला म्हणता, रोहिणीला म्हणताय, विजय रोहिणीला म्हणताय। व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची म्हणजे म्हणजे हीच रोहिणी आहे। देन मग देन त्याच्यानंतर वडिलांची म्हणजे तुझ्या वडिलांची म्हणजे इथं वडील येणार, त्या पद्धतीने वडिलांची आई आहे। देन त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणताय,
तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण, रोहिणी त्या व्यक्तीची कोण होणार, मग डायरेक्टली काय होतं तुमचं आई, काय होणार तुमचं आई, त्या व्यक्तीची कोण आहे आई, असं या पद्धतीने तिथं उत्तर मेंटेन होत आहे. म्हणजे जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज काय आहे ना करेक्ट आन्सर. ठीक आहे, देन थोडं ट्रिकी होता परंतु ते लवकरच उत्तर काढता येत होताच. देन क्वेश्चन 80 बघा आता, क्वेश्चन 80. क्वेश्चन 80 मध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, पी हा ए चा भाऊ आहे, पी हा ए चा भाऊ आहे मेल, पण ए हा पी चा भाऊ नाही, ए हा पी चा भाऊ नाही म्हणजे फिमेल असेल, ऑब्विसली मेल नाही म्हटलं फिमेल आहे. तर ए ची आई क्यू आहे, ए ची आई कोण क्यू फिमेल आहे. देन त्याच्यानंतर पी चे वडील आर आहे, पी चे वडील आर, पी चे वडील आर, हे दोघे भावंड म्हटलं तर यांच्या दोघांमध्ये इथं मेल वडील. देन त्याच्यानंतर पी चे काका यस आहेत, पी चे काका, काका म्हटलं तर वडिलांचा भाऊ एस म्हणजे मेल. देन पुढं काय म्हणताय, तर ए व एस यांचे दोघांचे नाते काय, तर ए व एस यांचे दोघांचे नाते, ए आणि एस म्हटलं तर काय होणार तुमचं पुतणी आणि वडिलांचा भाऊ म्हटलं तर काका, या पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. ठीक आहे, पुतणी आणि काका, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा आता त्याच्यानंतरचा. देन पुढं बघा क्वेश्चन नंबर 81 मध्ये, क्वेश्चन नंबर 81 मध्ये तुमचं काय होत आहे बघा, काय लॉजिक लागत आहे. मी डायरेक्टली क्वेश्चनचा आन्सर तिथे आपण डिटेक्ट करूया, लॉजिक सांगून देतो. तर बघा सेकंड लास्ट याच्यावरून आपण उत्तर काढूया. 30, 25, 5, 48, 22 यावरून बघा. बाहेरील सर्व अंकांची जर आपण बेरीज जर केलं तर 48 अधिक 22 अधिक काय होणार 30 अधिक 25. तर दोघांची बेरीज म्हटलं 70, 100 आणि 125 असं. 125 कोणाचा घन आहे, 5 चा घन आहे. ठीक आहे, यानुसार तुमचा ते नंतरचा जो काय डायग्राम जे काय प्रश्न विचारते त्याचं उत्तर जर काढलो आपण 3, 9, 7 आणि 8 इथं क्वेश्चन मार्क आहे. तर लक्षात घ्या लॉजिक काय लागलाय, बाहेरील अंकांची बेरीज आणि ते कोणत्या संख्येचा घन आहे अशा पद्धतीने उत्तर बघा आता. देन यानुसार जर आपण विचार जर केला तर 3 अधिक 7 अधिक 9 अधिक 8 म्हणजे यांचे टोटल किती होतं 27. 27 कोणाचा आहे तुमचं 3 चा घन, म्हणून ऑप्शन काय आहे तुमचं 3. 3 कोणते आहे 3 म्हणून तिसऱ्या ऑप्शन मध्ये नाही तर तुमचा कोणता आहे बी ऑप्शन मध्ये आहे, म्हणून तुमचं उत्तर काय आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. दे त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 82 82 बघा. क्वेश्चन 82 मध्ये काय म्हणताय, हा एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर होती. सूर्यकिरणे शीर्षासन अवस्था कशा, शीर्षासन अवस्थेत शीर्षासन मुख कोणत्या ते पाठीवर म्हणताय तर मुख कुठे ना पश्चिमेला, कुठं पश्चिम. आणि देन त्याच्यानंतर आता विचारत काय सांगा
मग आपण नेहमी शीर्षासन अवस्थेमध्ये साधी अवस्था घेतो. साधी अवस्था म्हटलं तर साध्या अवस्थेमध्ये मुख त्याच्या कुठे राहणार, बिलकुल त्याच्या अपोजिट. अपोजिट म्हटलं तर काय होतं, पश्चिमच्या अपोजिट पूर्व. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. पूर्वेला राहणार आणि त्याच्यानंतर त्याचा पूर्वेला जर त्याचा चेहरा असताना त्याचा डावा हात कोणता म्हटलं तर उत्तर. ठीक आहे. जर पूर्वेकडे असं पाहताय डावा हात म्हटलं तुमचा, इकडे उत्तरेकडे वरती त्या पद्धतीने राहणार. डावा हात कोणत्या दिशेला राहील, उत्तर. थोडं अंडरस्टँडिंग लेवल माहिती पाहिजे तर उत्तर डेफिनेटली काढता येणार. ठीक आहे. उत्तर जो की ऑप्शन क्रमांक 4 डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन नेक्स्ट बघा यार, क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83 मध्ये 83 मध्ये बघा, क्वेश्चन 83 मध्ये काय म्हणताय, हा काही विटा काय झाडे आहेत या पद्धतीने. देन सर्व झाडे लेखणे आहेत, सर्व झाडे लेखणे. देन त्याच्यानंतर सर्व लेखण्या बोटी आहेत, सर्व लेखण्या बोटी आहेत. ओके. या पद्धतीने आहे. तर मला सांगा देन त्याच्यानंतरचं जर विचार जर केला तर सांगा काय काय म्हणताय. पहिला काय विटा, दुसरा काय झाडे, तिसरा लेखण्या आणि चौथा काय तुमचं बोटी. तर यानुसार जर आपण निष्कर्ष जर वाचला तर बघा लक्षात घ्या. आता पहिला काही बोटी विटा आहेत, काही बोटी विटा आहेत 100%, कारण तुमचा एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. देन त्याच्यानंतर काही लेखण्या विटा आहेत ते पण खरं आहे, काही लेखण्या विटा आहेत. काही झाडे विटा आहेत ते पण खरं आहे, काही झाडे विटा आहेत. आणि काही विटा बोटी आहेत. म्हणजे काही बोटी आहे म्हटलं काही विटा आहे, काही विटा आहे म्हटलं काही बोटी आहे. अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या आता. देन काय येणार मग, तर ऑप्शनला ऑप्शन आहे बघा. तर सर्व निष्कर्ष तुमचे करेक्ट आहे 1 2 3 4, म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन क्वेश्चन नंबर 84 मध्ये बघा, एकूण ABCDF आणि देन त्या पद्धतीने 8 व्यक्ती आहे. 8 व्यक्ती म्हणतात असे डायग्राम आपण इथे मेंटेन करतो. तर बघा मित्रो, आता नंतरचं जर आपण सेंटेन्स जर इथं वाचलं तर सेंटेन्स काय म्हणते सांगा बरं. EF च्या उजवीकडे 1 2 दुसऱ्या स्थानी. देन पुढचा सेंटेन्स काय म्हणताय, BG च्या समोर. आता सॉरी, देन त्याच्यानंतरचा एक सेंटेन्स आहे E पासून ए म्हणजे ए आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती. एकतर ए इथं येणार, नाही तर एकतर इथं येणार. समजत आहे का. उत्तरी. आणि नंतरचं काय म्हणताय, BG समोरासमोर बसलेले आहेत. पण आता मला सांगा विरुद्ध किंवा समोरासमोर. इथं जर ए ला बसवलं तिथे बसू शकणार, म्हणजे वॅकंट स्पेस इथं बी आणि जी इथं मेंटेन करूया. मग नंतर काय म्हणताय की आणि बी सी च्या उजवीकडून दुसरा. मग आता सी जर इथं बसला असेल तर इकडे पाहत असताना 1 2 उजवीकडे दुसरा. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. देन त्याच्यानंतर एच आणि ए सलग शेजारी बसू शकत नाही, म्हणजे ए इथं आलं तर एच इथं येणार नाही. एचचा स्थान जर आपण एच इथे जर मेंटेन जर केला तर ए इथं येणार, उर्वरित कोण आहे डी. मग यानुसार जर आपली डायग्राम इथे झाली. यावरचे 3 क्वेश्चन्स आहेत. किती, 3 क्वेश्चन. मग 3 क्वेश्चन कशा पद्धतीने इथे मेंटेन करायचे बघा. आता जर 3 क्वेश्चन मध्ये काय म्हणते, एचच्या डावीकडून मोजल्यास, एचच्या डावीकडून मोजल्यास 1 2 किती व्यक्ती आहेत, 2 आणि 2 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचं 85 बघा. क्वेश्चन नंबर 85 मध्ये खरे विधान कोणते. खरे विधान कोणते, 1 2 3 4 असं 4 ऑप्शन आहे. तर 4 पैकी कोणतं तरी एक खरं असणार. एच त्या व्यक्तीच्या समोर बसतो, म्हणजेच एच एफ च्या समोर बसतो
जो उजवीच्या तात्काळ डावीकडे आहे, एच्या तात्काळ डावीकडे, एच्या तात्काळ डावीकडे आहे का उजवीकडे आहे, म्हणून हे चुकीचं आहे, पहिला सेंटेन्स. देन पहिला सी व डी शेजारी आहे, सी व डी अजिबात शेजारी नाही, दुसरा केला. तिसरा बघा, बी आणि जी दरम्यान 3 व्यक्ती आहे, बी आणि जी 1 2 3, हे 100% तुमचं बरोबर आहे आणि 3 व्यक्ती आहे म्हणून तिसरा. चौथा तुमचा चेक करण्याची गरज नाही, परंतु इथं पाहून घ्या काय होतं, तुमचं एच ए पासून 2 व्यक्ती दूर आहे. काय म्हणतात इथे एच ए पासून, तर 1 2 3 व्यक्ती आहेत, तर हाही चुकीचा आहे म्हणून तुमचा ऑप्शन 3 असणार. जो ऑप्शन म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कशाचा आहे, क्वेश्चन नंबर 85. तर क्वेश्चन नंबर 86 मध्ये जर आपण बघितलं, ए पासून अक्षरक्रमाने घड्याळाच्या दिशेने म्हटलं तर हा जो आहे क्वेश्चन, आता थोडं व्हेरायटीने आपल्याला लिहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने ए पासून सुरुवात करायचं. ए या स्थानावर होता, इथं बी यायला पाहिजे, इथं सी डी ई एफ जी, यांच्यामध्ये स्थान कोणाचं बदललेलं नाही. तर इथं काय पाहिजे होतं, डी पाहिजे होतं, बी आला, इथं बी पाहिजे सी आला, इथं एच पाहिजे होतं, डी आला, इथं सी पाहिजे होतं, ई आला, इथं एफ देन. पण जी ची जागा पोझिशन चेंज झाली नाही, इथेही सेमच आहे, इथे सेमच आहे, बाकीच्या सर्वांची असं एफ. ठीक आहे, इथं काही गडबड केली. हां ठीक आहे. देन मग आता या पद्धतीने इथे जर मेंटेन जर केला तर बघा, आता एच आपण लिहिलेलं नव्हतं. ठीक आहे. तर त्यानंतर जर तुमचं इथे म्हटलं तर कोणतं येणार, एकच जो आहे जीचं त्याचाच बदलत नाही आहे, म्हणजे 86चं काय येणार, न बदलणारी पोझिशन म्हटलं तर कोणती येते तुमची, ऑप्शन 86चा ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. या पद्धतीने तिथं मेंटेन होता. देन त्याच्यानंतर जर बघा 88, 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे किती वेळा एकत्र येतील. ठीक आहे, 24 तासामध्ये डायरेक्टली इथं लक्षात ठेवा तुमचं किती वेळा. क्वेश्चन नंबर 88चं क्वेश्चन आहे. 88चा आन्सर काय आहे तुमचं सांगा बरं. एकत्र किती वेळा येतील म्हटलं, 24 तासामध्ये तुमचं 24 वेळा या पद्धतीने एकाच वेळी क्रॉस होणार त्यांचं कुठेतरी एका ठिकाणी. तर त्यामुळे तुमचं काय होणार, क्वेश्चन नंबर कोणता येईल, 88चं उत्तर आहे डी, असं 4th ऑप्शन तिथे मेंटेन राहणार. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 89. क्वेश्चन नंबर 89 सुद्धा सोपा आहे. क्वेश्चन नंबर 89 काय आहे बघा, 89 क्वेश्चन 89 मध्ये काय म्हणतंय, विसंग संख्या कोणती. विसंग संख्या कोणती म्हटलं तर 13 31. ठीक आहे. बाकीचे तुमचे जे देऊन आहेत ते 100 4 49 सर्व काय आहे, वर्गसंख्या, परंतु हा घनसंख्या 11चा घन आहे, समजत आहे का, म्हणून तुमचा हा विसंग ठरत आहे. म्हणून कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. दे क्वेश्चन नंबर 91 बघ. 91 मध्ये काय म्हणताय बघा, आता कोणाचं उत्तर काढायचं आहे तो. या टाईपचे क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये आपण इथे देत आहे, तर तुमचं इथे डायरेक्टली उत्तर काढण्याचं तुमचं आता समजून जायला पाहिजे. ठीक आहे. कोणाचं उत्तर काढा म्हणतंय, तर त्या शब्दातील कोणत्या शब्दाचा अर्थ गुड आहे, कोणत्या शब्दाचा अर्थ गुड आहे अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात. तर पॅट झूम सिम म्हणजे इट गुड मँगोज. आता गुड बघा, गुड कुठं कुठं आहे, एक हां गुड स्वीट, अशा परचेस गुड स्वीट, अशा 2 याच्यामध्ये गुड आहे. पहिल्या आणि कोणत्या याच्यामध्ये, 14 सेंटेन्स, 1 2 3ऱ्या सेंटेन्समध्ये. तर मला सांगा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन कोण दिसतं, बाकी कोणी दिसत नाही आहे. इट गुड मँगोज असं म्हणताय, परचेस गुड स्वीट असं म्हणताय. तर आता मला सांगा गुड 2 ठिकाणी आला, पॅट झूम सिम आणि देन इथं काय होत आहे, टिम झू किट, म्हणजे यांच्यामध्ये कॉमन कोण आहे, इथं गुड आहे आणि तिकडे कोण आहे, झू. म्हणून तुमचा डायरेक्टली उत्तर काय येणार, गुड बरोबर झू. असं डायरेक्टली उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. पहिले एक एक काढणार, तसं नाही तर डायरेक्टली तुमचा कोणता प्रश्न विचारला त्याच्यावर जम्प करणे आणि त्याच्यानंतर त्याची कोडिंगच काढून घेणे. जे ऑप्शन कोणता राहील तुमचा, झू कोणता आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर.
ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन 92 मध्ये काय, 2:45 वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी. आता 2:45 म्हटलं तर घड्याळात जर आपण काढला 1 ते 3 म्हटलं, तास काटा जवळजवळ इथं राहणार. ठीक आहे. या पद्धतीने इथे मेंटेन, आणि तुमचं या पद्धतीने असं राहील मिनिट काटा. म्हणजेच किती वाजून किती, 3च्या जवळ कोण असेल. आता तिसरा ऑप्शन बघ, का तास काटा 3च्या जवळ व मिनिट काटा 9 हे करेक्ट आहे. तास काटा 3 वर व 3 वर नाही, तास काटा 3 वर येण्यासाठी 12 वर येणे आवश्यक आहे. तसं नाही होणार आहे. 2 व 3च्या मधोमध्ये नाही, त्याच्यानंतर 9 वर आणि हाय सुद्धा नाही. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट. म्हणजे उत्तर काय येणार, मिनिट काटा तर 9 वर राहील, पण त्याच्यापेक्षा कमी, थोडं कमी कोणता राहणार तुमचं 3 पेक्षा, हे तास काटाचं राहील. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 93. आता क्वेश्चन नंबर 93 मध्ये शेवटचा आहे. 93 मध्ये या टाईपचा डायग्राम तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती अशा पद्धतीने म्हणत असेल तर 1 2 3 4 आणि हा एक 5 आणि हा एक 6 म्हटलं तर डायरेक्टली बघा, आता हे 7 झाले आणि वरचा एक तुमचा ABC जर म्हटलं तर एक राहणार 7. अशा पद्धतीने 7 ट्रायंगल इथे निर्माण होत आहे. आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणत्या 7 ट्रायंगल ते ऑप्शन तुमचं देन या पद्धतीने 7 जे असणार आहे ते तुमचं उत्तर तिथे फायनली होणार आहे. क्लिअर. मग ओके, अशा पद्धतीने आपण अंकगणित व बुद्धिमत्ता याचं विश्लेषण बघितलेलं आहे, जो की आपला संडेला झालेला पेपर होता. त्याचं पूर्ण विश्लेषण आपण घेतलेलं आहे. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटतंय याचा निश्चितच फायदा तुम्हाला होणार. जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. मग असेच पुन्हा नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.